बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एल साल्वादोर लॅटिन अमेरिकेमधील एक ख्रिस्ती धर्मप्रांत, आणि त्या धर्मप्रांतामध्ये सगळ्या प्रकारचे लोक राहत होते. परंतु गरीब आणि श्रीमंत ह्यांच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झालेली. दिवसेंदिवस श्रीमंत गब्बर बनत चाललेले आणि गोरगरीब दारिद्र्याच्या चिखलामध्ये रुतत चाललेले. आणि विशेष करून गोरगरिबांवरती प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय व्हायचा. सरकार देखील त्यांचे हक्क हिरावून घ्यायचे. मानवी प्रतिष्ठा जणू काही धुळीला मिळालेली. अशा वेळेला ख्रिस्त सभेने एक भूमिका घेतली आणि मुक्तीचं तत्वज्ञान, लिबरेशन थिओलॉजी नावाचा एक विचारसरणीचा विचार प्रवाह उदयास आला. कितीतरी धर्मगुरू त्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी एकजुटीने ह्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा हा प्रकार सुरू असताना सरकारने लष्कर पाठवून तिथे दडपशाही सुरू केली. त्या ठिकाणी फादर ऑस्कर रोमेरो नावाचे धर्मगुरू कार्य करत होते. आणि फादर ऑस्कर रोमेरो ह्यांना वाटलं की आपण एवढा विरोध सरकारला करायला नको, थोडंसं शांतीने घ्यायला पाहिजे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पुढे जायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ते जीवन जगत होते. त्यांना सहाय्यक बिशप नेमण्यात आलं. तोपर्यंत देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची कृती केली नाही. त्यांना वाटत होतं की आपण शांतीच्या मार्गाने गेलं पाहिजे, कुठल्याही प्रकारे संघर्षाचा मार्ग स्वीकारायला नको. परंतु एक दिवस असा आला की त्यांचे सहकारी फादर रुटिल्लो ह्यांच्यावरती गोळी झाडून त्यांना ठार करण्यात आलं. लवकरच दुसऱ्या एका धर्मगुरूंना ठार करण्यात आलं. नंतर ते स्वतः एल साल्वादोरचे आर्चबिशप बनले. आर्चबिशप झाल्यानंतर त्यांनी काही तरुण मुलांना धर्मगुरू पदाची दीक्षा दिली, ब्रदरांना दीक्षा दिली. आणि त्यांच्यातीलच एक धर्मगुरू 1 वर्षाच्या आत सरकारने त्या धर्मगुरूला ठार केलं. ह्या प्रसंगामुळे आर्चबिशप ऑस्कर रोमेरो अत्यंत व्यथित झाले, अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की हा सगळा प्रकार नक्की काय आहे, कोण नक्की हे सगळं करत आहे. आणि दुर्दैवाने त्यांच्या लक्षात आलं की त्या लष्करामध्ये देखील बरेचसे ख्रिस्ती लोक होते आणि ते ख्रिस्ती लोकच आपल्याच ख्रिस्ती लोकांवरती अशा प्रकारचा अन्याय करत होते. म्हणून आर्चबिशप ऑस्कर रोमेरो ह्यांनी आपल्या प्रवचनातून लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली की परमेश्वर सांगतो कोणाचा जीव घेऊ नकोस, तुम्ही आपल्या स्वतःच्या बांधवांचा जीव घेत आहात, हे काही योग्य नाही. ह्या बाबतीत काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही आपली हिंसाचारी वृत्ती मागे घ्या, आपल्या बंधूंवरती भगिनींवरती दया करा. अशा प्रकारे त्यांनी उघडपणे सरकारच्या लष्करी दडपशाहीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच 24 मार्च 1980 ह्या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पवित्र मिस्साबली साजरी करत असतानाच द्राक्षरसाचा प्याला त्यांनी उंचावलेला होता. घ्या आणि प्या, हे माझं रक्त आहे, हे प्रभूचे शब्द त्यांनी उच्चारलेले होते. आणि अशा पार्श्वभूमीवरती चर्चच्या खिडकीमधून, त्या चॅपलच्या खिडकीमधूनच बंदुकीच्या नळीतून 2 गोळ्या बाहेर पडल्या. सरळ आर्चबिशप ऑस्कर रोमेरो ह्यांच्या छातीचा वेध घेत आणि हातामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्ताचा प्याला आणि त्यानंतर त्यासहित खाली पडलेले आर्चबिशप ऑस्कर रोमेरो ह्यांच्या छातीतून वाहणारं रक्त जणू काही एक झालं. एक रक्तसाक्षी म्हणून ते त्या ठिकाणी मरण पावले. ख्रिस्त सभेने आर्चबिशप ऑस्कर रोमेरो ह्यांना संत म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या नावाने कितीतरी चमत्कार घडत गेले म्हणून त्यांना संत पद देण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर कशासाठी आणायचा की कोणत्याही प्रकारची वेदना ही कधी वांझ नसते. दुःख सहनाला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. माणसाने मात्र ते दुःख सहन उचित आणि उदात्त अशा हेतूसाठी सहन केलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती एवढे दिवस आपण चिंतन करत आहोत की कशा प्रकारे परमेश्वर ह्या दुःख सहनाची पूर्वतयारी करत होता, ते आपण कालच्या दिवशी बघितलं. आज आपण प्रत्यक्ष दुःख सहनाचे जे 4 टप्पे आहेत
त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. त्यातील पहिला टप्पा आहे गेतशेमानी बागेमधील वेदना. प्रभू येशू ख्रिस्त गेतशेमानी बागेमध्ये गेलेला आहे. तिथे जाण्यापूर्वीच त्याच्या छातीमध्ये एक वेदना आहे, एक यातना आहे. त्या छातीमध्ये एक भळबळती जणू काही जखम आहे की आपल्याच एका प्रेषिताने आपल्याला फसवण्याचा घाट घातलेला आहे. ती वेदना घेऊन येशू त्या बागेमध्ये जातो. तिथे देखील अंतर्यामी तो अस्वस्थ आणि खिन्न झालेला आहे. एकीकडे त्याला जगाचं तारण दिसत आहे आणि दुसरीकडे त्याला स्वतःचं शरीर दिसत आहे की आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. अशा प्रकारचा तो आंतरिक झगडा आहे. आपलं आध्यात्मिक जीवन जगत असताना आपण देखील हा आंतरिक झगडा अनुभवत असतो. प्रार्थना करावीशी वाटते परंतु डोळे पेंगुळतात. बायबल वाचावंसं वाटतं परंतु आळस किंवा कंटाळा येतो. शरीर तक्रार करत असतं. अशा वेळेला ह्या प्रायश्चित्त काळामध्ये उपवासाचं सुंदर असं हत्यार ख्रिस्त सभेने आपल्या हाती दिलेलं आहे की ज्या वेळेला ह्या शरीराला आपण उपवास घडत असतो तेव्हा आत्मा उल्हसित होत असतो. हे शरीर जेव्हा उत्सव करत असतं, मौज मजा करत असतं, तेव्हा आत्म्याला उपवास घडत असतो. म्हणून हा आंतरिक झगडा हाताळायचा असेल तर उपवासाचं शस्त्र अधूनमधून माणसाने वापरणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या व्यतिरिक्त प्रार्थनेचं हत्यार देखील वापरतो की अशा पार्श्वभूमीवरती तो जाऊन 3 वेळा प्रार्थना करतो. प्रार्थनासुद्धा कशी आहे की एकीकडे परमेश्वराची इच्छा आहे, दुसरीकडे माणसाची इच्छा आहे. येशू सांगत आहे शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे. 3 वेळा प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराची इच्छा मनापासून स्वीकारण्याची प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्ण तयारी झाली. तेव्हा तो आपल्या प्रेषितांना सांगत आहे, चला उठा आपण जाऊया, मला धरून देणारा जवळ आलेला आहे. अशा प्रकारे माणसाने आपल्या स्वतःची मनाची तयारी दुःख झेलण्यासाठी सतत केली पाहिजे. परंतु त्याच वेळेला त्या गेतशेमानी बागेमध्ये 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना, जुदासने चुंबन घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला. त्या चुंबनामध्ये प्रेम असायला पाहिजे होतं परंतु त्याला विश्वासघाताचा कलंक लागलेला होता. ते पाहून देखील प्रभू येशू ख्रिस्ताला प्रचंड अशा वेदना झाल्या की गोड बोलून एखाद्या व्यक्तीने आपला गळा घोटावा अशा प्रकारची ती परिस्थिती होती. दुसरी घटना आहे, मल्ख नावाच्या एका दासाचा कान संत पीटरने आपल्या तलवारीने छाटून टाकला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः वेदना अनुभवत होता परंतु त्याला दुसऱ्यांच्या वेदनेचा देखील अंदाज होता की हा दास किती आता वेदना सहन करत असेल. त्याचा कान छाटला गेलेला आहे. येशूने ताबडतोब तो कान तिथे बरा केला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्याचा अर्थ काय आहे की माणसाने स्वतःचं दुःख कुरवाळत बसायचं नाही, दुसऱ्यांच्या दुःखाचा थोडा तरी विचार करायचा. आपलं दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जेवढे चमत्कार केले त्यातील हा शेवटचा चमत्कार गेतशेमानी बागेमध्ये घडलेला आहे आणि त्याद्वारे मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला अटक करण्यात आली आणि त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य याजकासमोर, प्रमुख याजकासमोर येशूची चौकशी करण्यात आली. चौकशीचा मुद्दा तरी कोणता होता की हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो. हा सांगतो की हे मंदिर मोडून टाका, मी ते 3 दिवसात उभारून दाखवीन. आणि तशा प्रकारचे प्रश्न त्याला विचारण्यात आले की खरोखरच तू देवाचा पुत्र आहेस का? आणि त्याने सांगितलं होय, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल. त्यावेळेला प्रमुख याजकांनी आपली वस्त्रे फाडली. परंतु ह्या सगळ्या प्रसंगामध्ये एक महत्त्वाचा धडा दडलेला आहे आणि तो धडा म्हणजे दुःख सहन करत असताना माणसाने आपली स्वतःची प्रतिमा जी असते ती कधीही डागाळू द्यायची नसते. दुःख सहन करत असताना आपण परमेश्वराचं लेकरू आहोत. परमेश्वर आपल्यामध्ये वस्ती करत आहे आणि आपल्याला परमेश्वर नक्कीच सहाय्य करणार आहे, ही गोष्ट माणसाने कधीही विसरायची नसते. तिसऱ्या टप्प्यामध्ये पिलातासमोर प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी करण्यात आली. तिथे देखील आरोप वेगळ्या प्रकारचे होते की हा स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणतो, हा कैसराला कर देण्यापासून आम्हाला थांबवतो. अशा वेळेला देखील त्याला प्रश्न विचारण्यात आला
की तू यहुद्यांचा राजा आहेस का? आणि येशूने उत्तर कसं दिलं बघा, की मी राजा आहे हे खरं, परंतु माझं राज्य ह्या जगाचं नाही. माझं राज्य ह्या जगाचं असतं तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या शिष्याने लढाई केली असती, परंतु माझं राज्य ह्या जगाचं नाही. ह्याचा अर्थ काय आहे? परमेश्वराने आपल्याला ह्या जगामध्ये सत्ता दिलेली आहे, अधिकार दिलेले आहेत, राज्य दिलेलं आहे, गौरव आणि सन्मानसुद्धा दिलेला आहे, परंतु ह्या जगासारखा नाही. त्याचं स्वरूप वेगळं आहे, ह्याची माणसाने सतत जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती क्रूस दिला जातो. ती संपूर्ण क्रूसाची वाट आणि त्याचा कळस गाठण्यात आला काल्वरीच्या टेकडीवरती, की जिथे 2 चोरांमध्ये अपमानास्पद अशा प्रकारचं मरण त्याच्यावरती लादण्यात आलं. ते स्वीकारत असताना देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून जी 7 वाक्ये बाहेर पडली, त्या 7 वाक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीला खूप मोठा संदेश दिलेला आहे. पहिला संदेश आहे क्षमेचा, की आपण दुःख सहन करत असताना देखील कुठल्याही प्रकारची कटुता, कुठल्याही प्रकारची अक्षमाशीलता, सूडबुद्धी अंतःकरणामध्ये माणसाने बाळगायची नसते. दुसरा संदेश आहे स्वतः पारादीस बागेत जात असताना ज्याने पश्चाताप केलेला आहे अशा उजव्या हाताकडील चोराला देखील त्याने वचन दिलं, आज तू माझ्याबरोबर सुखालोकात असशील. इतरांना देखील सोबत घेऊन त्या दुःखाच्या दरीत जात असताना देखील पारादीस बागेमध्ये प्रवेश आपण करायचा आहे. त्याचबरोबर पवित्र मरियेला त्याने योहानाच्या हाती सोपवलं. ह्याचा अर्थ असा आहे की माझं जीवन आता संपलेलं आहे पृथ्वी तलावरचं, पण तुमचं जीवन तुम्हाला जगायचं आहे. अशा वेळेला तुम्ही एकटे नाहीत, माझी माता तुमच्या सोबत असणार आहे. दुःखाची तलवार तिच्याही हृदयातून गेलेली आहे, परंतु तिच्यासाठी गौरवाचा क्षण थांबलेला आहे. जी व्यक्ती आनंदाने आणि स्वेच्छेने दुःखाचा स्वीकार करत असते त्या व्यक्तीसाठी स्वर्ग ठेंगणा होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? ह्या जगामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना वाटतं परमेश्वराने आपल्याला सोडून दिलेलं आहे. अशा लोकांशी प्रभू येशू ख्रिस्त एकरूप होतो आणि त्यांच्या दुःख सहनामध्ये जणू काही सहभागी होत असतो. अशा लोकांची माणसाने जाणीव ठेवणं गरजेचं आहे. येशूला क्रूसावरती तहान लागलेली होती. कसली तहान? ह्या जगातील गोष्टींची नाही, तर एक आत्म्याच्या परिवर्तनाची. आपली तहान कोणत्या प्रकारची आहे त्याचाही माणसाने विचार केला पाहिजे. पूर्ण झाले आहे असे येशूने जेव्हा सांगितले, त्यावेळेला इतिहासातील सगळ्या प्रकारची भाकितं त्याच्यामध्ये पूर्णत्वास गेली. माणसाच्या जीवनात बऱ्याचशा बाबतीत अपूर्णता असते. एक दिवस आपण शांतपणे बसून बघायचं किती गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत. इथे जायचं आहे, अमुकाला भेटायचं आहे, ते काम अपूर्ण आहे. कधीतरी आपल्याला म्हणता आलं पाहिजे पूर्ण झाले आहे. आणि शेवटी येशू सांगत आहे, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. पहिलं वाक्य देवपित्याला उद्देशून, चौथं वाक्य देवाला उद्देशून आणि शेवटी पुन्हा एकदा 7वं वाक्य परमेश्वराला उद्देशून. संपूर्ण दुःख सहनामध्ये कधीच परमेश्वराचा त्याने विसर पडू दिलेला नाही. ह्या दुःख सहनाच्या वरती चिंतन करत असताना आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत असतं ते दुःख स्वीकारताना आपल्या इच्छेपेक्षा परमेश्वराची इच्छा आपल्याला प्रमाण मानता यावी म्हणून प्रार्थना करूया. कारण येशूने गेतसेमानी बागेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे किंवा अशी प्रार्थना केलेली आहे, बापा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.